हॅलो मराठी मंडळी, जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे डिस्कस केलेलं की आपल्याला इन्व्हिटेशन कसं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलेलं की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन्स बद्दल सांगेल. इन्व्हिटेशन करताना आपल्याला काय काय ऑब्जेक्शन्स येतात ते. जर तुम्ही इन्व्हिटेशन वाला व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. तुम्हाला ते पाहून समजेल की कसं इन्व्हिटेशन करायचं आहे ते. बाकी माझं नाव मयुरी माने आहे आणि असेच फॉरएव्हरच्या बिझनेस रिलेटेड हेल्पफुल व्हिडिओज वगैरे मी अपलोड करते. सो तुम्ही सबस्क्राईब करू शकता. अपकमिंग व्हिडिओजमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जाणायला भेटतील. मी बरेचसे प्लॅन करून ठेवलेले आहेत व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुमचे बरेचसे क्वेश्चन्स क्लिअर होतील किंवा तुम्हाला बिझनेस करणं इझी राहील. सो बाकी पुढे जाऊयात. आता थोडंसं लाईक ऑब्जेक्शन्स काय आहेत ते शिकूयात. मी पहिला तर तुम्हाला हे सांगते की ऑब्जेक्शन्स का येतात, त्याच्यानंतर तर टॅकल कसे करायचे आहेत किंवा एक्झॅक्टली काय असं बोलायचं आहे, ज्याच्यानंतर समोरचा पर्सन ते क्वेश्चन विचारणारच नाही बिलकुल पण, हे तुम्हाला सांगेल. टोटल 6 ऑब्जेक्शन्स आहेत. 6वं ऑब्जेक्शन खूप महत्वाचं आहे आणि 6वं ऑब्जेक्शन ना ऑलमोस्ट सगळ्यांना येतं एकदा ना एकदा कधीतरी. सो मी सांगते प्रत्येक ऑब्जेक्शनचं काय आन्सर द्यायचं आहे. पहिला तर हे सांगेल की ऑब्जेक्शन काय येत असतात. जसं मी डिस्कस केलेलं लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा की आपण पॉज जिथे घेतो ना तिथे समोरच्या व्यक्तीला टाइम भेटतं विचार करण्यासाठी, मग तो काहीतरी क्वेश्चन विचारून बसतो, मग तुम्हाला वाटते भीती. सो ऑब्जेक्शन येतं पॉज घेतल्यामुळे. आणि दुसरं रिझन पण आहे, जसं कॉन्फिडन्स कमी असल्यानंतर किंवा तुम्ही घाबरून घाबरून बोलत असाल तरी पण ऑब्जेक्शन्स येतात समोरून. सो ऑब्जेक्शन्स काय येतात हे आता थोडंसं बघूयात. सगळ्यात पहिलं ऑब्जेक्शन, फ्रॉड आहे का. म्हणजे हे ना असे बिचारे लोक असतात जे चोरी करायला येतात आणि चोरी करू का नको हे विचारतात. आम्ही चोरी करू का नको हे विचारतात. किंवा मग हे लोक असे असतात जे इंजेक्शन, फॉर एक्झाम्पल डॉक्टर इंजेक्शन देत आहे आणि बघत आहेत इंजेक्शन देत आहेत पण तरी पण विचारतात तुम्ही इंजेक्शन देत आहे का. म्हणजे किती भोळे लोक ना, की विचारत आहेत की फ्रॉड आहे का. आता चोर कधी मी चोरी केलेली आहे म्हणेल का, बिलकुल नाही ना. सो इट्स ओके यार, चिल आउट. की पहिल्यांदा आपल्याला ना चिल करायचं आहे. समोरच्या व्यक्तीला अग्रेसिव्हली आन्सर द्यायचं नाहीये किंवा क्विकली आन्सर द्यायचं नाहीये. कोणतंही ऑब्जेक्शन हँडल करताना स्ट्रॅटेजी एक फॉलो करायची आहे. सगळ्यात पहिला त्या ऑब्जेक्शनला अग्री करायचं आहे, एक्नॉलेज करायचं आहे. एक्नॉलेज करायचं म्हणजे काय, की बरोबर आहे तू बोलतोयस ते, हे बोलायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं उत्तर देत बसायचं नाही, त्याचं एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही बिलकुल सुद्धा. त्या क्वेश्चनच्या बदल्यात तुम्हाला दुसरा क्वेश्चन विचारायचा आहे किंवा आन्सर देत असाल तर असं आन्सर द्यायचं आहे की समोरचा व्यक्ती परत कधीच आयुष्यात तुम्हाला ते विचारणार नाही. आता ते कसं मी ते सांगते तुम्हाला. सो सगळ्यात पहिलं ऑब्जेक्शन काय आहे, फ्रॉड आहे का हे पहिला तर विचारायला नाही पाहिजे कोणी. जर विचारत असेल तर तुमच्या इन्व्हिटेशन मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. पण जरी विचारत असेल तर काय करणार ना, आन्सर तर द्यावेच लागेल. सो काय द्यायचं आहे मी सांगते तुम्हाला. पहिला तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे बोला की अच्छा आता मी तुला कॉलवरती तर हे नाही सांगू शकत ना की फ्रॉड आहे का जेन्युन आहे. आता आणि तुम्ही हे वाक्य बोलू शकता त्या व्यक्तीला. चोर तर म्हणणार नाही ना कधी चोरी केलेली आहे मी किंवा चोरी करणार आहे मी म्हणून. सो सिंपल सी गोष्ट आहे, तुला अगोदर काम समजावं लागेल, त्याच्यानंतर तू जज करू शकतोस फ्रॉड आहे की नाही. आणि तुमची जर इंस्टाग्राम प्रोफाईल चांगली आहे तर तुम्ही एका लाईनीमध्ये आन्सर देऊन मोकळे होऊ शकता. आणि ती लाईन कोणती आहे, जाऊन माझी इंस्टाग्राम प्रोफाईल बघ. जर तुला फ्रॉड वाटत असेल तर ब्लॉक करून जा. मी तर हेच वापरते कारण माझी इंस्टाग्राम प्रोफाईल चांगली आहे, दाखवण्यासारखी आहे. नसेल तर तुम्ही बिल्ड करू शकता. पण जरी तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल नसेल ना बिल्डेड तर समोरचा व्यक्ती म्हणू शकतो फ्रॉड आहे का. तर तुम्हाला त्याचं पलटून अग्रेसिव्हली आन्सर द्यायचं नाहीये. तुम्हाला त्या व्यक्तीला सांगायचंय की अच्छा ठीक आहे, बरोबर आहे तू जे बोलतोयस, तुला हा डाऊट येणं साहजिक आहे कारण तुला माहित नाहीये या कामाबद्दल काहीच. पण तुला माहित पडल्यानंतर व्यवस्थित इन्फॉर्मेशन घेतल्याच्या नंतर तू जाणू शकतोस की फ्रॉड आहे की जेन्युन आहे. त्याच्यासाठी अगोदर तुला जाणावं तर लागेल ना मग. सो मी समजू शकते म्हणायचं की तुला हा डाऊट येऊ शकतो की फ्रॉड आहे की नाही. ते जास्त एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही. एका लाईनी किंवा 2 लाईनीमध्ये खतम करून टाकायचं. सांगायचं की फ्रॉड आहे की नाही हे तू बघितल्याच्या नंतर डिसाईड करशील ना. तुला जर वाटलं फ्रॉड आहे तर बिंदास्त नको करू बिलकुल पण. तुमची एक ही लाईन जी आहे ना ही इतका इम्पॅक्ट पाडेल ना समोरच्या व्यक्तीवरती की तो परत विचारणार नाही किंवा त्याचा विश्वास होईल. यार तुम्ही जर म्हणत असाल ना की तुला जर वाटत असेल ना पुढे काम जाणल्याच्या नंतर फ्रॉड आहे वगैरे तर तिथेच सोडून दे म्हणायचं त्याला. दुसरा क्वेश्चन, इन्व्हेस्टमेंट करायची आहे का इथे. एखादा व्यक्ती जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे का विचारल्यानंतर तुम्ही पहिला तर सफाई द्यायचे बंद करा. इन्व्हेस्टमेंट तर करावीच लागेल. कोणताही बिझनेस चालू करायचा असल्या म्हणल्यानंतर आपल्याला पैसा तर घालावाच लागेल. हे सगळं जे ज्ञान आहे ना ते आपल्याकडेच ठेवायचं. आपण एकच क्लिअर आन्सर द्यायचं, ते म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट. इथे काही इन्व्हेस्टमेंट नाहीये. बिकॉज मला एक गोष्ट सांगा, जसं आता फॉरएव्हरचे हे प्रॉडक्ट आहेत, सप्लिमेंट्स आहेत. आता मी काय हे इन्व्हेस्ट केलेला आहे का पैसा ह्याच्यामध्ये, पैशाने मी घेतलेले आहेत ना, खर्च केलेला आहे मी पैसा. मी जर फॉरएव्हरचं कोणतं प्रोडक्ट घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये पैसा माझा गेलेला आहे. सगळ्यात पहिला जे ऑब्जेक्शन आहे ते म्हणजे फ्रॉड आहे का. आता हे अशा टाईपचं आहे की लाईक एखादा चोर विचारत आहे चोरी करण्याच्या अगोदर की मी चोरी करू का.
सो किती भोळे असतात ना यार हे लोक. इट्स ओके यार, नको त्यांना तुम्ही काय बोलायला नको जास्त. सो हे असे टाईपचे लोक असतात की किती भोळे असतात, किती विचारतात. बघत आहे डॉक्टरांना इंजेक्शन देताना आणि विचारत आहे, डॉक्टर तुम्ही इंजेक्शन देत आहे का? किंवा चोरी करताना विचारत आहे, चोरी करू का मी? सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही तिथे त्या व्यक्तीला एक्नॉलेज करायचं आहे. एक्नॉलेज कसं करायचं आहे? समोरच्या व्यक्तीला तुम्ही म्हणू शकता की हे बघ, फ्रॉड आहे की नाही हे अगोदर तुला बघावं लागेल ना, काम समजावं लागेल ना त्याच्यासाठी अगोदर. आणि तुमची जर इंस्टाग्राम प्रोफाईल चांगली आहे ना, तर एक नंबर. तुमच्याकडे एकच लाईन आहे बोलण्यासाठी, ती म्हणजे तू जाऊन माझी इंस्टाग्राम प्रोफाईल बघ, तुला जर फ्रॉड वाटत असेल तर ब्लॉक करून टाकू शकतोस, काही प्रॉब्लेम नाही मला. हे मी बोलते. तुम्ही बोलू शकता जर तुमची प्रोफाईल चांगली असेल तर. नसेल तर बिल्ड करायला चालू करा, बिकॉज ती आपली आयडेंटिटी आहे, म्हणजे आधार कार्ड आहे बिझनेसमध्ये आपली इंस्टाग्राम प्रोफाईल. सो तुम्ही हे बोलू शकता. पण आता तुमची प्रोफाईल चांगली नाही, त्याला काय करायचं आता? तर त्या व्यक्तीला कसं बोलायचं आहे तुम्हाला की हे बघ, फ्रॉड आहे की नाही हे ऑब्व्हियसली चीज आहे, तुला काम समजण्याच्या नंतर कळेल. आता चोरी करणारा कधी मी चोरी केलेली आहे हे तर बोलणार नाही ना, त्यामुळे तुला पहिल्यांदा काम समजावं लागेल फ्रॉड आहे की नाही हे जज करण्यासाठी. तो काम समजल्याच्या नंतर तुला जर वाटलं ना फ्रॉड आहे, तर बिंदास्त नको करू, अजिबात नको करू. अगोदर त्यासाठी इन्फॉर्मेशन घे जाणून. हे बस आहे, काफी आहे एवढा आन्सर. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? आता ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे का प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही त्या व्यक्तीला हे ज्ञान देत बसण्याची गरज नाहीये की इन्व्हेस्टमेंट तर करावीच लागेल ना, पैसे तर पे करावेच लागणार ना, कुठेही कमवायचं असेल म्हटल्यानंतर बिझनेसमध्ये पहिल्यांदा पैसा घालावा लागतो. ही चूक करतात खूप सारे लोक. हे असलं काही बोलायची गरज नाहीये, फक्त एक लाईन काफी आहे. इन्व्हेस्टमेंट करायची आहे का हे विचारल्याच्या नंतर, आणि ती लाईन आहे झिरो इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट करायची नाही, दॅट्स इट. त्याच्या पुढे तुम्ही बोलूच नका, कारण त्याच्या पुढे तुम्ही काही बोलायला एक्सप्लेनेशन द्यायला जाल ना तर आणखीन क्वेश्चन उभा राहतील. मग तुम्ही बोला इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे म्हणून. का? आता तुम्ही म्हणाल इन्व्हेस्टमेंट तर नाही करायची आहे का? पहिला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाहीये बिझनेसमध्ये स्टार्ट करताना, तुम्ही खर्च करत आहे, प्रॉडक्ट घेत आहे. टूथपेस्ट इथून नाही घेतलं तर दुसरीकडून तर घ्याल ना, मग ते काही इन्व्हेस्टमेंट आहे का बरं? ते आहे आपला खर्च. सो इट्स नॉट अ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की तुम्ही एखाद्या शेअरमध्ये खर्च केलेला आहे, पैसा घातलेला आहे. आता काही सांगता येत नाही, तो शेअरची किंमत वाढली तर मग तुमचा पैसा वाढेल, कमी झाली तर कमी होईल. एक्झाम्पल आहे हे एक. अजून असे खूप सारे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन असतात. पण हे इथे जे आपण पैसा पे करतो किंवा खर्च करतो तर तो काही इन्व्हेस्टमेंट नसतो, तो आपला एक्सपेन्स असतो, बरोबर. सो आता जाऊयात पुढच्या ऑब्जेक्शन वरती. तिसरं ऑब्जेक्शन, काम काय करायचं आहे. आता एखादा व्यक्ती असं कॉल वगैरे आपण केल्याच्या नंतर मध्येच बोलतो, म्हणजे आपण बोलत असतो बरं का, आपल्याबद्दल सांगत असतो, त्याच्याबद्दल जाणत असतो, आणि मध्येच तो बोलतो. काम काय करायचंय ते सांगा ना अगोदर. त्या व्यक्तीला ना जरा थोड्याशा आवाजाची टोन वाढवून फक्त एवढं बोलायचं, हे बघ मी तुला काम काय करायचंय ह्याच्यासाठीच कॉल केलेला आहे, पण त्याच्यासाठी अगोदर मला बघावं तर लागेल ना की तू इलिजिबल आहेस की नाही. एवढं कॉफी आहे, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही बिलकुल पण. एवढंच बोलायचं आहे तुम्हाला. आणि जर तरी पण कोणी विचारत असेल, इन्व्हिटेशनच्या सुरुवातीला जर हा प्रश्न विचारला जात आहे तर मी आता जे सांगितलेलं आहे ते आन्सर तुम्ही देऊ शकता. आणि जर इन्व्हिटेशनच्या एंडिंगला सगळं ऐकून करून झाल्यानंतर तो व्यक्ती म्हणत आहे की मला सांगा काम काय करायचं आहे, तर त्या व्यक्तीला अजून एक आन्सर तुम्ही देऊ शकता. ते म्हणजे असं देऊ शकता की हे बघ, काम जे आहे ते डिफरंट सेक्टर्स मध्ये राहतं, जसं कंटेंट रायटिंग, कॉलिंग, कॉपी पेस्ट, लीड जनरेशन, सोशल मीडिया ब्रँडिंग. आता 2 मिनिटाच्या कॉलवरती मी कोणाला जज नाही ना करू शकत की कोण कशासाठी बेस्ट राहील. सो त्यामुळे तुला पेशन्स ठेवून थोडासा टाइम द्यावा लागेल. बस हे 2 टाईपचे आन्सर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सुरुवातीला आलं तर पहिलं बोलायचं, लास्टला इन्व्हिटेशनच्या आलं तर दुसरं वालं जे आन्सर आहे ते बोलायचं. पुढचा क्वेश्चन जाणूयात, फॉरेवर आहे का हे. आता मी तुम्हाला सांगते, जो व्यक्ती फॉरेवर आहे का हे असं विचारतो कॉलवरती, पहिला तर घाबरायची काही गरज नाहीये. त्याच्यामध्ये ना 2 कॅटेगरीचे लोक असतात. एक असे लोक असतात जे एक्स्ट्रीमली निगेटिव्ह असणार फॉरेवर बद्दल, अगोदर कुठून तरी समजून आलेले असणार. आणि काही लोकांचा माइंडसेट असा इतका खराब असतो, चिल्लर असतो, की त्यांना हवा असतो फ्रीमध्ये बिझनेस, जो की कुठे भेटत नसतो, अस्तित्वात नसतो. सो त्या व्यक्तीला भडकायची गरज नाहीये तुम्हाला, काही त्याच्यासोबत आर्ग्युमेंट करायची गरज नाहीये. ही चूक ना खूप सारे लोक करतात, आर्ग्युमेंट करायला लागतात. बिलकुल आर्ग्युमेंट नका करू त्यांच्यासोबत. शांतपणे ना तुम्ही त्या व्यक्तीला विचारू शकता की तू याच्या अगोदर कुठे समजलेला आहेस का फॉरेवर बद्दल. मग तो म्हणेल की हा, किंवा जे काही नाही, जे काय असेल ते ऐकलेलं आहे किंवा कुठून तरी समजलेलं आहे. पहिला तुम्ही जाणून घ्या त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे. जर तो अशा टाईपचा व्यक्ती आहे की जो खूप निगेटिव्ह आहे की नाही मला तो फॉरेवर करायचंच नाहीये, त्यामध्ये प्रॉडक्ट घ्यावे लागतात, एकदम असं अग्रेसिव्ह टाईप आहे, तर त्या व्यक्तीला जास्त आर्ग्युमेंट घालत बसायचं नाही, कट करून द्यायचा फोन. ठीक आहे म्हणायचं, ठेवा, नॉट इंटरेस्टेड. आपण स्वतःहून म्हणायचं त्यांना नॉट इंटरेस्टेड, राईट. सो
दुसऱ्या टाईपचे लोक असे असतात जे भाजलेली चपाती असतात. भाजलेली चपाती म्हणजे काय, यार ते लोक ना इतकी भारी असतात की ते समजून आलेले असतात फॉरएव्हर. जे समजदार लोक असतात ना ते समजून आलेले असतात, पण त्यांना ना काहीतरी कमी असतं, कमी वाटलेले असते तिथे. जसं कंपनी चांगली वाटलेली असते, प्लॅन समजलेला असतो, पण अपलाईन चांगली वाटलेली नसते, किंवा मग त्यावेळेला त्यांना गरज नसते त्यामुळे त्यांनी नसतं केलेलं. काहीही रिझन असू शकतं. किंवा मग तो सिस्टम एवढा चांगला वाटला नसेल त्यांना, कंपनी चांगली वाटली असेल पण बाकीच्या गोष्टी काहीतरी लाईक ड्रॉबॅक असू शकतो, त्यामुळे त्यांनी त्यावेळेला काम चालू केलेलं नसू शकतं. किंवा मग फॅमिली प्रॉब्लेम, मेडिकल इश्यू, एनिथिंग कॅन बी. सो त्यामुळे ना त्या व्यक्तीला तुम्ही जज नाही करायचं आहे. तुम्ही त्याला विचारा अगोदर काय समजलेलंस, कसं समजलेलंस, कुठे समजलेलं, साइन अप कधी केलेला, बिलिंग केलेली का याच्या अगोदर, सगळं जाणून घ्या. आणि त्या व्यक्तीने जर बिलिंग केली असेल किंवा साइन अप केला असेल ना, तर तुम्ही तुमच्या मॅनेजर अपलाईनला इन्फॉर्म करा की ह्या टायमिंगला केलेलं. त्यांनी सांगतील पॉसिबल आहे की नाही त्याने आपल्यासोबत काम स्टार्ट वगैरे करणं. आता पुढे जाऊयात आपण. लाईक तुम्हाला समजलेलं आहे, पहिला तर जे पॉझिटिव्ह आहेत ना थोडेफार लोक फॉरएव्हर बद्दल, तर त्या लोकांना तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे आणि रिझन जाणून घ्यायचं आहे की याच्या अगोदर त्याने काय समजलं काय नाही. आणि त्याला सांगायचं आहे की तू समज अगोदर, इथे बरोबर वाटलं तर कर, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही, कारण तुझ्या लाईफमध्ये डबल फॉरएव्हर आलेला आहे. सो काहीतरी फ्युचर असू शकतं ना तुझं याच्यामध्ये, हे एवढं तुम्ही बोलू शकता. आता पुढच्या ऑब्जेक्शन वरती जाऊयात. लोक जोडायचं काम आहे का हे? आता लोक जर हे बोलत असतील, पहिला तर तुम्ही डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या, नेटवर्किंग आणि हे चेन सिस्टम जे आहे ते वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. इथे काही लोक जोडण्याचं काम नाहीये. लोक जोडण्याचं काम म्हणजे काय, की आपण लोकांना कनेक्ट करत जात आहे आणि सोडून देत आहे यार, त्याच्यानंतर त्यांचा नेटवर्क क्रिएट करत नाही. सो तुम्ही समोरून त्या व्यक्तीला हे विचारू शकता, अच्छा तू त्याच्याबद्दल बोलत आहेस का, एका खाली दोन, त्याच्या खाली दोन, त्याच्या खाली दोन, असे लोक वगैरे कनेक्ट करायचे असतात. तो समोरचा व्यक्ती म्हणेल की हा 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 मी त्याच्याबद्दलच बोलत आहे. सो त्या व्यक्तीला तुम्ही बोलू शकता की जर तुला तसं काही करायचं असेल तर तू इथे करू नकोस कंटिन्यू. आता तुम्ही मला सांगा काय आन्सर येईल समोरून. समोरचा व्यक्ती म्हणेल ना की मला तर ते करायचंच नाहीये, राईट, आणि तो तुमच्यासोबत कंटिन्यू करेल. सो जास्त काही मोठा आन्सर द्यायची काही गरज नाहीये, तुम्ही एवढं बोला सफिशियंट आहे. पुढे जाऊयात आपण आता. लोक जोडायचे आहेत का नाही हे मी आन्सर सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही एवढंच बोला फक्त की तुला असं काही चेन वगैरे बनवायचंय का, खाली दोन त्याच्या खाली दोन, तसं काही काम करायचं असेल तर तू इथे नको करू, तसं आम्ही काही करत नाही. बाकी तू काम वगैरे समजू शकतोस, दॅट्स इनफ. त्याच्या पुढचं ऑब्जेक्शन, तुम्ही किती कमावले. आता हे ऑब्जेक्शन काय येतं, कारण आपला कॉन्फिडन्स त्याने बघितलेला असतो आणि आपण जे बोलतो आणि जे आपला कॉन्फिडन्स आहे ना त्याच्यामध्ये मॅच नसतो, त्यामुळे त्याला वाटतं की यार कुछ तो डाल में काला है. आता ते कसं, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलत आहे की माझ्याकडे कालपासून 70+ ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, पण तुम्ही अशा घाबरलेल्या आवाजामध्ये बोलत आहे, तर मग समोरच्या व्यक्तीला कळणार ना की यार कुछ तो गडबड है, त्यामुळे ते विचारतात. त्यामुळे तुम्ही ना पहिली गोष्ट म्हणजे अवॉइड करा ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स ठेवा तुमच्यामध्ये, किंवा मग लाईक ध्यान ठेवा की ऑथॉरिटी तुमची तेवढी बिल्ड असेल जेणेकरून समोरचा व्यक्ती विचारूच नये. पण तरी पण जर विचारलं तर काय करणार, तर तुम्ही हे बोलू शकता, म्हणजे तुमचं ह्या महिन्याचं टार्गेट जे आहे ना, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 4 CC करायचे आहे, तर 4 CC केल्यानंतर जेवढा इन्कम येतो तेवढा तुम्ही बोलू शकता की या मंथमध्ये मला एवढी इन्कम येणार आहे. किंवा मग तुम्ही हे पण बोलू शकता की फॉरएव्हर मध्ये इन्कम सांगणं अलाउ नाहीये, आणि जे की नाहीयेच ऑब्व्हियसली चीज आहे. तुम्ही हे पण आन्सर देऊ शकता, तुम्हाला जे आवडेल ते बोलू शकता तुम्ही. लास्ट ऑब्जेक्शन, जे की मी म्हटलेलं सगळ्यांना येतं, विचार करून सांगतो. मला जर कोण म्हटलं ना विचार करून सांगतो, मी त्या व्यक्तीला सरळ म्हणते काय विचार करून सांगणार, तुला काय माहित आहे याच्याबद्दल, म्हणजे व्यवस्थित टोन मध्ये थोडंसं, तुला काय माहित आहे तुला याच्याबद्दल. समोरचा व्यक्ती म्हणतो नाही. मग ज्या गोष्टीबद्दल माहितच नाहीये त्या गोष्टीबद्दल विचार कसं काय करू शकतो आपण. आणि अजून एक उच्च लेवलचे लोक असतात जे विचारतात, जे आपल्याला म्हणतात की मी माझ्या पॅरेंट्सना विचारून सांगतो. मी तर समोरून त्या व्यक्तीला हे क्लिअरली सांगते, अच्छा तुझे पॅरेंट्स फॉरएव्हर करत आहेत. मग समोरचा व्यक्ती म्हणतो नाही. मग कसं काय त्यांना माहित असेल, अच्छा मला वाटलं ते करत असतील म्हणून तू म्हणत आहेस विचारून सांगतो. ज्या गोष्टीमध्ये आपण लाईक केलेलंच नाहीये काही, त्याच्याबद्दल कोणी कसं काय सांगू शकतं ना. सो असं तुम्ही बोलू शकता, राईट. आपल्याला काही माहितच नसेल तर आपण कशी काय ऍडवाइस घेऊ शकतो त्या गोष्टीबद्दल. दॅट्स इट, इनफ. तुम्ही एवढंच बोलू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती सोडून द्या, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, सांग मला जेव्हा तुला सांगायचं आहे तेव्हा, बट माझ्याकडे स्लॉट्स लिमिटेड आहेत. किंवा तुम्ही डायरेक्टली रिजेक्ट करू शकता त्या व्यक्तीला, कारण यार तो व्यक्ती इलिजिबलच नसेल ना बिझनेससाठी, जो छोटे छोटे सेशन फुकटचा अटेंड करण्यासाठी सुद्धा घरच्यांकडून परमिशन घेत आहे म्हटल्यानंतर त्याचे माइंडसेट काय असेल ना. मग त्यामुळे असल्या लोकांना गरज नाहीये बिझनेसमध्ये घेण्याची. तुम्ही सगळ्यांना तुमचे कस्टमर बनवायचा किंवा बिझनेस पार्टनर बनवायचा प्रयत्न करत जाऊ नका, तसं केल्यानंतर आपली व्हॅल्यू डाऊन होते. सो त्यामुळे ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. बाकी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले हे आन्सर,
आणि फॉलो करा. पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त भारी कंटेंट भेटणार आहे.